हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर हे बघा मस्त आवळा आणि बिटाचं चूर्ण बनवलेलं आहे. होय, चूर्ण अगदी पाचक आणि जिभेवर ठेवलं ना, असं म्हणजे तोंडात टाकलं ना, खूप छान टेस्ट येते. तर ह्यामध्ये 2 सिक्रेट गोष्टीसुद्धा घालायच्या आहेत, त्या पुढे तुम्हाला दिसणारच आहेत. आणि हे प्रत्येकाने बनवावं आणि घरात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी खावं असं हे चूर्ण आहे. भारी आहे. तर इथे आवळे घेतलेत. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, जेवढं पाहिजे तेवढं. तर मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेत, त्यामध्ये 1 बीट घातलेला आहे. आवळे आणि बीट जो आहे ना, तसे जाडसर किसून घेतलेलं आहे. एकदम बारीक किसायचं नाही किंवा पेस्टसुद्धा बनवायची नाही आहे, जाडसर किसायचं, जेणेकरून दाताखाली चावताना खूप छान लागतं. आणि हे दोन्ही गोष्टी किसून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे काळं मीठ घातलेलं आहे आणि सुंठ पावडर घातलेली आहे. आणि ह्याने या 2 गोष्टींनी टेस्ट आहे ना खूप छान आणि भन्नाट आलेली आहे त्याला. तर हे सगळं मग एकजीव करून घेतलं आणि पातळसर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही फॅनखाली वाळवू शकता किंवा कुणाच्या गॅलरीत किंवा जवळपास म्हणजे अंगणामध्ये वगैरे ऊन येत असेल तर तिथे वाळवू शकता. आता मी तर फॅनखालीच वाळवलं, कारण आमच्या टेरेसवरती पत्रे आहेत, उन्हाचा काही प्रश्नच येत नाही. तर घरातच मी 3 ते 4 दिवस वाळवलेलं आहे. आणि इथे पाहू शकता मस्त असं चूर्ण रेडी झालेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान आणि भारी असतं. आवळा शरीरासाठी तर खूप उपयुक्त आहे, बीटसुद्धा. तर तसं तर आपण कधी खायला जात नाहीत, मग ह्या पद्धतीने करा. तर ही होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की